कोणालाही बनवता येईल इतका सोपा आणि साधा रवा केक कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. यामध्ये बिलकुल पण मैद्याचा वापर केला नाही तरीही हा इतका मऊ आणि लुसलुशीत असा झाला आहे. तसेच केक बनवण्यासाठी इथं आपण ओव्हनचा वापर न करता कढईमध्ये बेक केला आहे. तरी पण तुम्ही इथे बघू शकता किती मऊ आणि लुसलुशीत अगदी परफेक्ट असा हा बनला आहे. आणि विशेष म्हणजे केक बनवण्यासाठी आपण फक्त एका मिक्सरच्या भांड्याचा वापर केला आहे. आपण भांड्यांचा जास्त पसारा न करता अगदी व्यवस्थितरित्या हा केक बनवला आहे. आता डिसेंबर महिना चालू आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये सर्वात महत्वाचा क्रिसमस असतो. मग काय होते तर अशा टायमिंगला आपण आईस केक मागवतो आणि कधी कधी काय होतं कोणाकोणाला आईस केकचा खूप त्रास होतो. त्यासाठी ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तसेच बरेचसे जण 31st पण सेलिब्रेट करतात. मग क्रिसमस साठी म्हणा किंवा 31st साठी तुम्ही हा केक बनवून खाऊ शकता. नमस्कार, मी प्रिया. प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण रवा केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत. यामध्ये आपण बिलकुल पण मैद्याचा वापर केला नाही, त्यामुळे हा अगदी पौष्टिक असा हा केक आहे. तुम्ही मुलांना हा टिफिन मध्ये पण खायला देऊ शकता. तसेच तुम्ही चहाच्या टायमिंगला स्नॅक्स म्हणून पण हा खाऊ शकता. चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. केक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप बारीक रवा घालून घेऊ. इथे रवा घेताना अगदी बारीक असतो तोच घ्यायचा आहे. जो जाडसर रवा असतो तो नाही वापरायचा. तसेच आता यामध्ये त्याच कपाने अर्धा कप साखर घालून घेऊ. साखर घालून झाली की अर्धा कप आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. आता याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने अगदी बारीक अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. आता यामध्ये 1 कप दूध घालून घेऊ. तसेच पाऊण कप आपल्याला दही घालून घ्यायचे आहे. इथे आपण अंड्याचा वापर नाही करत, यासाठी आपल्याला इथे दही घालून घ्यायचे आहे. पण दही बिलकुल पण आंबट नसावे. आता हे आपण एक वेळेस मिक्सर मधून फिरून घेऊ. मी यामध्ये जे काही मेजरमेंट घेतले आहे एकाच वाटीने सर्व मेजरमेंट मोजून घेतले आहे. आता यामध्ये पाव कप आपल्याला तेल घालून घ्यायचे आहे. तेल घालून झाले की आणखी एक वेळेस आपण हे फिरवून घेऊ. तेल घातल्यामुळे काय होतंय, केक आहे तो बिलकुल पण घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही. तुम्ही इथे बघू शकता केकच्या बॅटरची अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आता काय करायचं, यावरती झाकण ठेवायचे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे असे मुरत ठेवायचे आहे. म्हणजे रवा व्यवस्थित असा अर्धा तास मुरतो. आता एक केक टीन घेतला आहे. याला ऑइल ग्रीस करून घ्यायचे. ऑइल ग्रीस करून झाले की यामध्ये बटर पेपर घालून घेऊ आणि वरून पण थोडेसे तेल लावून घेऊ. तुम्ही बघितले आहे ना इथे की मी भांड्याचं बिलकुल पण पसार न करता एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही साहित्य आहे ते मिक्स करून घेत आहे. अर्धा तास झाला आहे. रवा व्यवस्थित असा मुरला आहे. आता यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेऊ. हा मी या चमच्याने मोजून घेतले आहे. म्हणजे जो पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमच्याने. तसेच 2 ड्रॉप आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचे आहे. आता हे मिक्सर मधून आपल्याला गरकर फिरवून घ्यायचे आहे. ज्यावेळेस आपला रवा पूर्णपणे लिक्विड ऍब्झॉर्ब करतो त्यावेळेस तो अगदी घट्टसर होतो आणि आपण एक वेळेस मिक्सरच्या भांड्यामधून फिरवलं की तो आहे त्या कन्सिस्टन्सीला येतो. तसेच आता यामध्ये मी काही टुटी फुटी घातली आहे. हे आपण व्यवस्थित असे स्पॅच्युलाच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता रव्याची कन्सिस्टन्सी अशाच पद्धतीने आपल्याला पाहिजे आहे. आता आपण जो केक टीन तयार करून ठेवला होता ना त्यामध्ये हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचे आहे. बॅटर घालून झाले की केक टीन आहे तो टॅप करून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, जे काही यामध्ये छोटे छोटे बबल्स असतात ते निघून जातात. मी इकडे गॅसवरती हाय फ्लेमवर प्रीहीट करण्यासाठी ठेवून दिली आहे. इथे काही टुटी फुटी आहे ती मी पावडर शुगर मध्ये कोट करून घेतली आहे. त्यामुळे काय होतंय, आपण ज्यावेळेस वरच्या सरफेस वरती ही टुटी फुटी टाकतो त्यावेळेस ती आतमध्ये केक मध्ये नाही जात, म्हणजे वरच्या साईडलाच राहते. नाहीतर आपण जर तशीच डायरेक्ट टाकली तर ते केकच्या आतमध्ये जाते. आता इथे कढई प्रीहीट करून झालेली आहे. त्यामध्ये केक टीन ठेवायचा, झाकण ठेवायचे आणि लो हीटवर आपल्याला 40 ते 45 मिनिट हा केक बेक करून घ्यायचा आहे. केक बेक करायला ठेवल्यापासून 30 ते 35 मिनिट आपल्याला हा बिलकुल पण उघडून बघायचं नाही आणि नंतर तुम्ही चेक करू शकता. आता इथे साधारण 40 ते 45 मिनिट झाले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता केक किती टम असा फुगला आहे. तसेच आता यामध्ये टूथपिक घातल्यानंतर पण ती पूर्णपणे क्लीन येते. याचा अर्थ केक व्यवस्थित असा बेक झाला आहे. आता हा आपण थंड करायचा आणि नंतर याचे जे एजेस आहेत ते लूज करून घ्यायचे. तुम्ही तो बघू शकता केकला कलर तर किती सुरेख आला आहे. तसंच तो किती परफेक्ट असा बेक झाला आहे. आता साईडचे एजेस आपल्याला लूज करून झाले की काय करायचं, एका कटिंग पॅड वरती आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. वाव, तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित असा हा निघला आहे. आता यावरती जो बटर पेपर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. किती स्पॉन्जी, किती सॉफ्ट असा आपला रवा केक बनला आहे. आता सर्वात पहिलं मी अगोदर मधोमध कट करून घेत आहे. कट करताना तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की हा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा झाला आहे. अगदी फटाफट हा कट होत आहे. जसा अयंगर बेकरीमध्ये परफेक्ट असा
रवा केक मिळतो, सेम त्याच पद्धतीचा आपण आज घरच्या घरी रवा केक बनवला आहे. आणि घरच्या घरी इतका परफेक्ट असा रवा केक बनवल्यानंतर तर लेकरं किती पण मनसोक्त खाऊ शकतात. आता हा मी तुम्हाला प्रेस करून पण दाखवते. इथे बघा, मी केक कितीही प्रेस केला तरी तो आहे त्या पोझिशनला परत येतो. तुम्ही या क्रिसमस साठी किंवा 31st साठी हा केक नक्की ट्राय करा. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि तुम्ही जर बाहेरून आईस केक ऑर्डर केला तर बऱ्याचशा जणांना त्याचा खूप त्रास होतो. मग ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. घरच्या घरी कमीत कमी साहित्यात बिना अंड्याचा परफेक्ट असा रवा केक कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला सांगितले आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओला एक लाईक तर झालाच पाहिजे. आणि अशाच नवीन रेसिपी पाहिजे असते तर युट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छान छान नेक्स्ट रेसिपी मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.